त्याचबरोबर ऑल द बेस्ट आपण देऊयात आई गावदेव क्रिकेट संघ रुंदेला आणि त्या सोबतीनं अजिंक्यला जो ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सामनावीर. ऑल द बेस्ट अजिंक्य, तुझे त्यांचं अभिनंदन. त्याचबरोबर आपण मान्यवरांचा आभार व्यक्त करूयात आणि त्यानंतर जाऊयात पहिल्या फेरीतील निर्णायक अंतिम चौथ्या सामन्याकडे. रायते 11 रायते आणि त्यांना फाईट करेल संघ ई स्टार कोसले. पहिल्या फेरीतील अंतिम सामना आहे, मॅच असेल 5 ओव्हरची आणि ऑफिशियली जसा सामना स्टार्ट होतोय आपण कॉम्बॉक्स मध्ये परिवर्तन आणि इन्व्हाइट करूयात या निर्णायक सामन्यासाठी राहुलजी चव्हाण यांना अतिथीपूर्वक आदरानं सन्मानानं समालोचन कक्षामध्ये. धन्यवाद. सो मच दीपवीर विराटे सर ज्यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. रायते 11 रायते बनाम तुम्ही पाहताय मधल्या मध्ये ई स्टार कोसले या दोन टीमच्या दरम्यान हा सामना तुम्ही पाहता. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. दोन ऑफिशियल पंच मधल्या दाखल झालेत. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. बोथ टीम शो द गुड गेम. गुरदास तयार. पहिला बॉल तुम्ही पाहता ऑन साईडला बिगिन करण्याचा प्रयत्न होता. अपील पंचाकडे गेले परंतु पंच सहमत नाहीयेत. डॉट बॉलची समाप्ती होत असताना चांगली सुरुवात पेमरेन गोलंदाजी करत असताना गोरदास तुम्ही पाहताय गोलंदाजी मार्गवरती मेघश्याम आणि स्ट्रायकिंग वरती कृष्णा आणि त्याच्या साथीनं योगेश ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. गोरदास पहिल्या बरोबरती चांगली गोलंदाजी करत असताना डॉट बॉल त्याला फेकला. आपली देण्याचा प्रयत्न राईट मोड बिगिन ऑन साईडला खेळलाय. मिडविकेटला मोठा फटका पाहायला मिळतोय. मिस टाइम स्ट्रोक उंची तर गाठेल लांबी गाठेल का बाबा लागेल परंतु मिडविकेटला खेळाडू उपस्थित होता त्याने एक चांगला झेल स्वीकारला आणि आता फेकला. आपली देण्याचा प्रयत्न राईट मोड बिगिन ऑन साईडला खेळलाय. मिडविकेटला मोठा फटका पाहायला मिळतोय. मिस टाइम स्ट्रोक उंची तर गाठेल लांबी गाठेल का बाबा लागेल. रायते 11 रायते विपक्ष तुम्ही पाहता स्टार कोसले या दोन टीमच्या दरम्यान ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. खरं तर पहिल्याच बॉलवरती मनसुबा होता, परंतु पहिल्या बॉलवरती नाही जमलं. दुसऱ्या बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बसला आणि आता मैदान सोडत असताना कृष्णा माघारी नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. नेट नंबर 3 वरती तुम्ही पाहता बॅटर मयूर. खूप चांगली स्पर्धा एकता स्पोर्ट्स घोडसे आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. एकता चषक 2024 पाचवं पर्व तुम्हाला पाहायला मिळतोय आणि आज तुम्ही पाहताय खरं तर पहिल्या फेरीतील चौथा सामना तुम्ही एन्जॉय करता. 2 ताकदवर टीम कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न ही स्पर्धा तुम्ही पाहताय. मतदारक्षेत्रामध्ये खेळत असताना 2 ताकदवर टीम रायते रोबन रायते बनाम स्टार कोसले या 2 टीमच्या दरम्यान. यापुढे देखील ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न कॅच ड्रॉप देव बरोबर म्हणावा लागेल. या मॅच मध्ये तुम्ही पाहताय 3ऱ्या क्रमांकावरती आलेला खेळाडू मयूरला तुम्ही पाहताय, ज्याने मात्र हलक्या हाताने चेंडूला धक्कलला जरूर, परंतु मिडॉनला खेळाडू उपस्थित होता, त्याने इथे मात्र जेल ड्रॉप केला. आणि आता तुम्ही पाहताय सलग 3 बॉलवरती फक्त आणि फक्त सिंगल धाव खर्च करत असताना गोलंदाज मेघश्यामला तुम्ही पाहता चांगली गोलंदाजी होत असताना खोदून काढण्याचा प्रयत्न. बॉल झाला बी शेप मध्ये, टीम मध्ये खेळाडू पोहोचतोय. चेंडूतून फेक करत दरम्यान एक चिकित सिंगल. सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकत असताना दोन्ही आकड्यावरती तुम्ही पाहताय खरं तर षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं जिथे मात्र संघनायकाने विश्वास दाखवलाय गोलंदाज मेघश्यामवरती आणि आतापर्यंत विश्वासाला सार्थ ठरेल अशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करत असताना चांगली गोलंदाजी जिथे मात्र फक्त आणि फक्त 2 धाबा खर्च केल्या गोलंदाज मेघश्यामच्या माध्यमातून. गावदेवी क्रिकेट संघ कांबा टीमची कॅप्टन आपण टॉस साठी यायचं, कारण आपली टीमची कॅप्टन इथे उपस्थित झाले, त्यामुळे आपणास विनंती आपण टॉस साठी यायचं. गावदेवी क्रिकेट संघ कांबा टीमची कॅप्टन आपण टॉस साठी पोहोचा. 3 धाबा इथे मात्र जोडल्या गेल्या. खरं तर पॉईंटच्या क्षेत्रामध्ये टीम मध्ये खेळाडू भरपूर वेगाने पोहोचले आणि आपल्या संघासाठी एक धाव वाचवली आहे. धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धाबा आतापर्यंत 5 धाबा षटक क्रमांक पहिल्या मार्गास असताना हा ट्रॅकर होता, पोल केला ऑन साइडला स्क्वेअर लेगला, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार दाखल झाला त्याच्या बाटपतून षटकार. धावफलक पुढे सरकत असताना 11 अकरा धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 5 बॉल मध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या गोलंदाज मेघश्यामनं, परंतु शेवटच्या बॉलवरती हाफ ट्रॅकर बॉल त्याला मात्र फेकून दिला स्क्वेअर लेगला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 11 धावा इथे वसूल केल्या आणि आता षटक क्रमांक दुसरं पिटूचं कोणतं गोलंदाजाचा वापर करते टीम रायते पण रायते ते देखील पाहायचं. गावदेवी क्रिकेट संघ कांबा विपक्ष आई किंवा आपली बी या 2 टीमच्या दरम्यान नेक्स्ट मॅच आपण एन्जॉय करणार आहोत. कांबाचे कॅप्टन आणि टीम आपटीची कॅप्टन आपण देखील मुख्य व्यासपीठावरती येऊन बसायचं. मिड इनिंग मध्ये आपण टॉस करतो याची आपण नोंद घ्यायची. इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकीचा गोल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यायची. स्ट्रायकिंग एंडवरती मयूर जो 3ऱ्या क्रमांकावरती दाखल झाला. एक जीवनदान मयूरला मिळालाय. पाहायचं इतकंच मिळाल्या संधीचा सोनं तो कितपर्यंत करतोय हे देखील आता या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक दुसरा गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्क वरती जयेश. 11 धाबा पहिल्या फेरीतील शेवटची लढत 2 ताकदवर टीमच्या दरम्यान ही मॅच तुम्ही एन्जॉय करताय. कल्याण ग्रामीण असोसिएशनच्या माध्यमातून 8 संघ आज तुम्हाला खेळताना दिसतील या मैदानावरती. यावेळेस तुम्ही पाहताय 30 थरार गोलंदाजी भन्नाट वेग तुम्ही पाहताय. खरं तर जयेश गोलंदाजी मार्कवरती येतोय षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी आणि ज्याची सुरुवात मैदानाच्या आतमध्ये केली मेघश्यामनं ती सुरुवात आता सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये जयेश देखील करतोय. कल्याण ग्रामीण म्हटलं तर अध्यक्ष निलेश भाऊ शेलार, उपाध्यक्ष योगेशजी भटकरी खोदून काढण्याचा प्रयत्न होता. यावेळेस तुम्ही पाहता धर्माला चेंडू चालला. धर्मान एक सिंगल येते मध्ये सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकेल. टीमची टोळ धावफलकावरती पुढे सरकत असताना आतापर्यंत जयेशच्या माध्यमातून परंतु फक्त आणि फक्त सिंगल त्याने खर्च केली आहे आणि आतापर्यंत धावफलक 12 या आकड्यावर जात असताना
राईट मोर द विकेट. हाफ ट्रॅकर होता, पुल करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगला पुन्हा एकदा बॉल चालला, डीप मध्ये खेळाडू पोहोचतोय. नॉर्मल झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल जरूर झाला, एक टप्पा घेतला आणि थेट निघून चौकार आलाय आणि 4 धाब्याच्या साथीने आता धाव फलक पुढे सरकत असताना 16 धावा फलकावरती जोडल्या गेल्या. पहिल्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली मेघशामना. अशाच प्रकारची गोलंदाजी आता करण्याचा प्रयत्न करतो गोलंदाज जयेश पडतो. एक चौकार त्याने खर्च केला. चांगला फटका, पुन्हा एकदा स्केलिंग शॉट टेकिंग गॅप, बॉल सलग कबरला दन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबा. योगेशच्या बाटबंधनात चौकार आलाय. 4 धाब्याच्या साथीनं धाव फलक भरपूर वेगाने पुढे सरकेल. 20 धाबा धाव फलकावरती आतापर्यंत जोडल्या गेल्या. चांगली सुरुवात या मॅच मध्ये करत असताना टीम स्टार कोसळे हा संघ तुम्ही पाहता. अजून एक चांगला फटका, एक्स्ट्रा कव्हर, यावेळी क्षेत्ररक्षक उपस्थित, एका टप्प्यावरती बॉलला फीड करतो, तो फेकेल दरम्यान एक चिकी सिंगल इथे देखील जोडली जाते. सिंगलच्या जोरावरती धाव फलक पुढे सरकत असताना आतापर्यंत 21 धाबा धाव फलकावरती जोडल्या गेल्या. मॅच मध्ये करता सुरुवात थोडीशी खडतड जरूर झाली, कारण सलामीला आलेला बॅटर दुसऱ्या बरोबर ते बाद झाला. भोपाळही फोडू शकला नाहीये कृष्णा. परंतु या मॅच मध्ये संघाचा डाव जर कोणी सावरलाय तर तो खेळाडू तुम्ही पाहता योगेश आणि त्याच्या साथीनं बदलच्या मध्ये मयूरला तुम्ही पाहताय. चौकार या 4 धाब्याच्या साथीनं धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकेल. षटक क्रमांक दुसरे इथे मात्र समाप्त झाले आणि 2 षटकाच्या अंतिम टीमची टोटल धावफलकावरती आतापर्यंत 25 धाबा, लॉस ऑफ 4 विकेट. दोन षटकाच्या अंती धावफलकावरती धाबा आतापर्यंत 25 धाबा जोडल्या गेल्या. पहिल्या षटकामध्ये 11 तर या षटकामध्ये 14 धाबा खर्च केल्या गोलंदाज जयेशच्या माध्यमातून. षटक क्रमांक 3 गोलंदाज ओम येतोय गोलंदाजी मार्क वरती. समोर तुम्ही पाहता योगेश तो सलामीला दाखल झाला. त्याच्या बॅटमधून आपण पाहिला या मॅच मध्ये 1 षटकार तर 2 चौकार योगेशच्या बॅटमधून. दुसऱ्या बाजूला 1 चौकार मारत असताना 1 तिहेरी धाव मयूरच्या बॅटमधून आपण पाहिले. 1 सिंगल. ओम षटक क्रमांक 3 तळासाठी सज्ज होतोय. षटक क्रमांक 2 संपलं. सरकारची पाबंदी संचारबंदी पंचाने हटपून लाभली आहे आणि सध्याच्या घडीला तुम्ही पाहताय ओम राईट मोर द विकेट. या वेळेला तुम्ही पाहताय फुलटॉस बॉल होता, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न फसला. बॉल मात्र इथे यष्टिरक्षकाला बीट करून निघून चाललाय फाईन लेगला आणि अंपायर सिग्नल बाईच्या स्वरूपात 1 सिंगल इथे जोडली जाते. या टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकेल. 26 धावा धावफलकावरती जोडल्या गेला. मेनपंथाच्या भूमिकेत हिरामनजी खरकर मॅन फ्रॉम कांबा हॅरी सरांना तुम्ही पाहता. त्यांच्या माध्यमातून आताच बदलापूरचा वर्ल्ड कप पार पाडण्यात आला. खरं तर जगन्नाथ स्मृती चषक त्या स्पर्धेमध्ये आपल्या नावाची छाप सोडली. हिरामनजी खरकर सरांनी भरपूर चांगली पंचगिरी तिथे केली आणि आज या मैदानावरती पंचगिरी करत असताना लेट कट खेळण्याचा प्रयत्न. खरं तर अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 सिंगल इथे जोडली जाते. धावफलक पुढे सरकेल. आतापर्यंत 27 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. स्कॉरलेगचे पंच देखील नामांकित पंच तुम्हाला पाहायला मिळतील. क्रिकेट भरपूर चांगला खेळतात. दत्ता सरांना तुम्ही पाहता यावेळेस स्कॉरलेगच्या पंचाच्या भूमिकेत. या वेळेला देखील फक्त दिशा दिली. बॉल चालला इथे मात्र फाईन लेगला दन 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 करत क्षेत्ररक्षक पाठमोरा परंतु बॉल नाही थांबणार. आउटफील्ड भरपूर फास्ट.
या बळीला देखील फक्त दिशेत दिले बॉल चाललाय ते मात्र फाईन लागला. चार धाब्याच्या साथीने आता धावफलक पुढे सरकेल. आतापर्यंत धावफलकावरती धाबा 31 धावा. पंच गुरुदाच्या शैलीवरती अभिषेक नोंदवला, त्यामुळे आता या बॅट्समॅनच्या माध्यमातून गुरुदाच्या शैलीवरती अभिषेक नोंदवण्यात आलाय. आयोजन कमिटी आपण यायचा चला दिनेशजी मगर सर आपण संपर्क साधा. गोलंदाजीच्या शैलीवरती अभिषेक नोंदवला, त्यामुळे आता साऱ्या गोष्टीची करण्यात येतील. गोलंदाज ओम आडवा बाटण्या खेळला, चांगला फटका बाहेर मिळतो. गॅप मध्ये खेळत धाव कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये खेळाडू पोहोचतो आहे. दरम्यान एक चिकी सिंगल आणि सिंगलच्या साथीने आता टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकत असताना धाबा 32 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. मयूर आणि योगेश ही जोडी तुम्ही पाहता. योगेशच्या बॅटमधून आपण चांगले बॅटिंग पाहिले, 2 चौकार षटकार आपण पाहिला. नुकताच एक सिंगल कंप्लीट केली मयूरच्या माध्यमातून. गोलंदाज ओम राईट नंबर द विकेट. अजून एक चांगला फटका, पुन्हा एकदा तो खेळाडू पुढे सरकतो. लॉंग ऑनला चेंडू फील्ड होतोय, उत्तम फेक करेल. दरम्यान इथे मात्र एक चिकेट सिंगल. कारण मगरला तुम्ही पाहता ज्याने सकाळपासून स्कोररची भूमिका इथे मात्र घेतली. आता नक्कीच आमच्या सोबत स्कोररच्या भूमिकेत जोडले गेलेत आकाश धुमाळ, आमच्या सोबत जोडले गेलेत स्कोररच्या भूमिकेत. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करू, कारण समालोचकाचा पाठीचा कळा म्हणून स्कोररला ओळखला जातो. हे आपल्याला मात्र ड्राईव्ह केलाय. पुन्हा एकदा बहुत सारा पेडपी घेतला. डीप मध्ये खेळाडू पोहोचतो. एक सिंगल दुसरीचा प्रयत्न तो नकार दिलाय, कारण ऑन द स्टंप थ्रो पैकी तुम्हाला पाहायला मिळेल. पेडपिकेटला खेळाडू होता, भरपूर चांगला मिक्शाम होता, ज्याने मात्र चेंडूला अडवलं. तुम फेक करतोय. दरम्यान एक चिकेट सिंगल. 33 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 34 धावा जोडल्या गेल्या. एका धाब्याच्या साथीने धावफलक पुढे सरकत असताना चांगली सुरुवात मी म्हणेन बॅटिंग करत असताना टीम ईस्टर्न कोस्टल टीमच्या माध्यमातून. 5 बॉल आतापर्यंत फेकून झालेत. बंटू घोष शेवटचा बॉल आता शिल्लक. ओमवरती ओमच्या शैलीवरती खरं तर आक्षेप नोंदवला जरूर, परंतु आतापर्यंत काही त्रुटी आढळल्या नाहीये. कारण तुम्ही पाहताय मदरशात मध्ये तिसरं पंच खरं तर क्रिकेट ज्याच्या नसामध्ये ते दिनेशजी मगर सरांना तुम्ही पाहताय. कित्येक वर्ष एकता स्पोर्ट्स गोडसे संघासाठी चांगला क्रिकेट त्यांचा आपण पाहिला, आणि सध्याच्या घडीला पंचाच्या भूमिकेत त्यांना तुम्ही पाहताय. जिथे कमी तिथे आम्ही हीच भूमिका आता निभावत असताना दिनेश मगर सरांना तुम्ही पाहताय. परंतु मैदानावरती घडलंय काय, यष्ट इथे उद्ध्वस्त जरूर केल्यात, परंतु आता आय थिंक पंचांचा तिसऱ्या पंचाकडे रिव्ह्यू इथे मात्र घेण्यात आलाय जरूर, परंतु आयोजन कमिटी सांगतेय कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू इथे नाहीये. त्यामुळे सॉफ्ट सिग्नल जो असेल तो तुम्ही पोहोचवायचा. नॉट आउट. ड्रिंक्स मॅन मदरशात मध्ये दाखल होतोय, तोपर्यंत आपल्याकडे बिल्ड देऊया डीजे
गोलंदाज मक्षाम राईट नंबर द विकेट ना त्यामुळे अधिकचा वेळ खर्च करू नका. मेक्षामचा पहिला बॉल फटका चांगला बाहेर मिळतो. 20 मध्ये टीम मध्ये खेळाडू पोहोचला आणि पहिल्या बॉलवरती ते विकेट संपादित करत असताना मेक्षाम एक चांगला खेळाडू ज्याने मात्र खेळ भरपूर चांगला खेळतो मयूर त्याच्यात मध्ये कल्पेश आता दाखल होतोय. नितेश दाखल होतो. माफी असावी जेल कल्पेशने स्वीकारला होता. आमच्यापर्यंत माहिती पोहोचत असताना चौथ्या क्रमांकावरती नितेश आता मतदार दाखल होतो. मॅक्शमचं मी कौतुक करेन ज्या मॅक्शमनं पहिल्या षटकामध्ये देखील एक फरक बाद करत असताना 11 धावा खर्च केल्या. तोच मॅक्शम पुन्हा एकदा चौथ्या षटकामध्ये दाखल झाला आणि पहिल्या बरोबरती एक चांगला खेळाडू खरं तर मयूर जो मात्र योगेशचा साथ देत होता त्या मयूरला मैदानाच्या बाहेर धाडले जरूर परंतु आता नवीन खेळाडू नितेश चौथ्या क्रमांकावरती तुम्ही पाहता नितेश दाखल झालाय. चांगली बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये. नितेशला ऑन साईडला घेतलाय चांगला फटका मिड विकेटला खेळाडू पोहोचला त्याच्या आबाकाच्या बाहेर त्याला हुलकावर देऊन बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर नितेशच्या बॅटमधून पहिला बॉल फेस करत बॅटमधून खरं तर पहिला बॉल फेस करत असताना हा चौकार आला. अजून एक चांगला फटका क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका लॉंग ऑफ लॉंगरच्या मधून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहिला बॉल सीमा पार. मध्ये नितेश चौथ्या क्रमांकावरती दाखल झाला परंतु आतापर्यंत संघनायकानं दाखवलेला विश्वास त्याच विश्वासावरती सार्थ ठरेल अशी कामगिरी मध्ये करत असताना म्हणून तर म्हटलं जातं क्षेत्र कोणतंही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाहीये आणि कष्ट जर प्रामाणिक असले तर यशालाही पर्याय उरत नाहीये आणि तेच प्रामाणिक प्रयत्न आता मध्ये करत असताना नितेश त्याच्या पाठमधून एक चौकारचा एक षटकार सफल झाला. आडवा बाटला खेळला स्कोअर एकला खेळाडू इथे मात्र तुम्ही पाहता हर्ष होता त्याने हाताचा पिसारा फुलवला आणि ज्या नितीशने एक चौकार एक षटकार ठोकला तो
त्यामुळे विनंती टीम गावदेवी क्रिकेट संघ कांबा टीमची कॅप्टन आणि एकवेळा आपली टीमची कॅप्टन दोन्ही टीमला विनंती आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. सहा चेंडूचा खेळ शिल्लक आहे त्यामुळे आम्ही वारंवार इन्व्हाइट करतोय पुकारतो दोन टीमची कॅप्टन आपण टॉस साठी पोहोचायचं. सागर सुरोशी येतं गोरदाची मार्क पडते रायते रेवण रायते हा संघ खेळतो त्यांच्या अगेन्स्ट ई स्टार कोसळे गोरदास सागरचा पहिला बॉल खेचला ऑन साईडला बडवे केले खेळाडू पकडा कॅच जिंका क्रिकेटची मॅच हे समीकरण आम्ही तुम्हाला नेहमी सांगत असतो परंतु सध्याच्या घडीला पुन्हा एकदा मिड विकेटला कॅच ड्रॉप झाली. एक सिंगल धाव इथे जोडली जाते सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकत असताना 51 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. सागर सुरोशी खर तर राईट टीमची ओळख तुम्हाला पाहायला मिळेल गोरदाची मार्क पडते षटक क्रमांक 5 तो घेऊन आलाय परंतु मिस टाइम स्ट्रोक जरूर झाला होता. खर तर संधी मिळाली बॅटिंग करत असताना बॅटर तुम्ही पाहता मदरशात मध्ये संकेत आणि त्याच्या साथीला रितेश अजून एक चांगला फटका ऑन साईडला घेतला लॉंग ऑनला वाऱ्याची वार्तालाप करत असताना बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. अजून एक चांगला फटका बाहेर मिळतो मागचा पाय वाकवला आणि षटकार इथे दाखवला सलगचा दुसरा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅटमधून सलग 2 धमाके तुम्हाला पार मिळतील. गोरदास सागर सुरुचीवरती आक्रमण आता चढवला टीमची टोटल धावफलकावरती आहे 63 धावा धावफलकावरती जोडल्या गेला का बॅटिंग करतोय जवळजवळ 5व्या क्रमांकावरती दाखल झालाय परंतु टॉप गिअर वरती बॅटिंग करत असताना फटका फसलाय कव्हरला खेळाडू पुढे सरकला सुनील होता त्याने एक चांगला जेल स्वीकारला आणि आता अखेर मैदान सोडावं लागतं. फलंदाज संकेत नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सचिन आता दाखल होतोय 7व्या क्रमांकावरती सचिन तुम्हाला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना परंतु 2 कलात्मक स्ट्रोक आपण पाहिले बॅट्समॅन संकेतच्या बॅटमधून खरं तर वाखण्याजोगी कामगिरी संकेतची आपल्याला पाहायला मिळाली आणि धावफलक जाम होता आतापर्यंत 63 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. सचिन हा खेळाडू तुम्ही पाहता आय थिंक डेप्टी बॅट्समॅन आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. कांबा टीमचे कॅप्टन इथे उपस्थित झाले विनंती टीम आई एकविरा आपली बी टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचा. गोरदास सागर ऑन साईडला घेतण्याचा प्रयत्न इथे देखील मिस्टर स्ट्रोक तुम्ही पाहताय स्वतः गोरदास इथे मात्र जज करत असताना सॉफ्ट डिसमिसल आणि आता तुम्ही पाहता एक चांगला खेळाडू पुन्हा एकदा सागर तुम्ही पाहताय जो गोलंदाजी करतोय परंतु सचिनला परतावं लागेल. पहिल्या बॉलवरती एक सिंगल दुसऱ्या बॉलवरती षटकार तिसऱ्या बॉलवरती षटकार आणि आता सलग 2 धक्के दिलेत सागरच्या माध्यमातून. सागर एक चांगला खेळाडू मी म्हटलं होतं नंतर कंबाक तो जाणतो आणि कंबाक आता त्याने केलाय मधाच्या मध्ये. नवीन खेळाडू
मधाच्या दाखल होतं प्रशांतला तुम्ही पाहताय शेवटचा फक्त आणि फक्त एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. वन टू गो. शेवटचा बॉल कोणाच्या नावावरती असेल हे देखील पाहावं लागेल. गुरुदास सागर सुरुची तर ट्रॅकिंग इनवरती प्रशांत हा खेळाडू तुम्ही पाहता. शेवटचा बॉल ऑन साईडला फेक केलाय. बॉल सारा मिड विकेटला एक सिंगल तर एक वनडे टिपून खेळाडू धावत पडत झपाट्याने पोहोचला. उचलून फेक करेल. 2 धाबा एक पडायचा प्रयत्न होतोय आणि 2 धाबा भरपूर वेगाने आहे. ते मात्र कंप्लीट देखील झाल्या. 2 धाब्याच्या साथीने धाव फलक जाऊन पोहोचलाय. टीमची टोटल धाव फलकावरती आतापर्यंत 65 धाबा आणि 67 धावांचं लक्ष असेल या मॅच मध्ये टीम रायते 11 रायते संघासाठी. दुसऱ्या डावाला सुरुवात होती या स्ट्रायकिंग युनिटवरती सुनील तर त्याच्या साथीने सागर सुरुशी आणि गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सचिन. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. बोथ टीम शो द गुड गेम. टार्गेट तुम्ही पाहता या मॅच मध्ये पहिला बॉल टॅप करण्याचा प्रयत्न तुम्ही पाहताय. टार्गेट या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळालं. 65 धावा पहिल्या डाव मध्ये बनला गेला. बॅटिंग करत असताना ए स्टार कोस्टल टीमच्या माध्यमातून आणि आता 66 धाबांचं लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी सुनील आणि सागर ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. गुरुदास सचिन यावेळेस तुम्ही पाहताय पॉइंटच्या क्षेत्रामध्ये वाडा कॅच जवळ तुम्ही पाहताय. धावत पळत पोहोचला खेळाडू आणि आता सुनीलला परतावा लागेल माघारी. पहिला धक्का ज्यावेळेस लवकर लागतो बॅटिंग करत असताना टीमला त्यावेळेस संघ पूर्णपणे अडचणीत सापडलेला असतो आणि अशा परिस्थितीमध्ये संघाचा डाव सावरायचा आहे. याच अनुषंगाने आता जयेश दाखल झालाय. परंतु या मॅच मध्ये भरपूर सारं लक्ष आता खरं तर रायतेकरांचं लागलं असेल ते म्हणजे जयेशवरती. परंतु मैदानामध्ये सागर सुरुशी अजूनही खेळतोय. ही जमीनची बाजू आहे. 2 बॉल फेकलेत गोलंदाज सचिननं. 2 बॉलवरती एकही धाव खर्च न करता एक महत्वाचा फलंदाज बाद केलाय सचिनच्या माध्यमातून लेफ्ट फॉर द विकेट ना.
चांगला फटका आहे यावेळेस तुम्ही पाहता इनफिल्डच्या बॉलने खेळले बॉल चाललाय कबरला बाउंड्रीच्या बाहेर इनसाइड आउटचा नेतृत्व स्ट्रोक चौका संघाचं अकाउंट ओपन केलं बॅटर जयेशच्या माध्यमातून जयेश पवार सागर सुरुशी ही जोडी तुम्हाला मार मेल गोरदास सचिन लेफ्ट नंबर द विकेटना टॅप करण्याचा प्रयत्न अंडर बॉक्स स्टाईलने हा फटका घेतला जरूर परंतु क्षेत्ररक्षक मिसफील्ड करत असताना धाव इथे मिळेल या शंकात नाही या तर भरपूर वेगाने खेळाडू पुढे सरकला परंतु इथे त्याला हुलकावून देऊन बॉल मात्र मागे आला दरम्यान एक चिकित्स फिकर मिळते आणि संघाच्या साथीला टीमची टोटल धाव फलकापती 5 आकड्यापर्यंत जात असताना स्टॅकिंग वरती सागरला तुम्ही पाहताय ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो असा सागर सुरुशी यावेळेस तुम्ही पाहताय पुन्हा एकदा कॅच ड्रॉप खर तर संधी निर्माण झाली होती झेल कोणाचा सोडलाय तर सागर सुरुशीचा याची किंमत तुम्हाला माझ्या आतमध्ये मोजावी लागेल कारण सागर एक असा खेळाडू त्याने कित्येक वर्ष चांगला क्रिकेट रायते टीम साठी खेळलाय आणि जेव्हा जेव्हा संघ अडचणीत सापडतो त्यावेळेस टॉप वरती बॅटिंग तुम्ही सागरची पाहताय तर तो अशा खेळाडूला आता जीवनदार मिळतोय याची किंमत मोजावी लागेल टीम कोसळे संघाला यात शंकाच नाही या दुसऱ्या बाजूला मी कौतुक करेन सचिनचं परंतु ज्या प्रकारे गोलंदाजाला क्षेत्ररक्षणाची साथ हवी असते ना ती साथ अजूनही लाभत नाही या ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मिळवण्याचा चेंडू चाललाय खेळाडू उपस्थित एक चिकन सिंगल डबलला आता प्राधान्य दिले जात आहे दोन्ही बॅटरच्या माध्यमातून कारण माहिती क्रिकेटची लाईफ लाईन सिंगल डबल आपण वापरूयात खरं तर षटक क्रमांक पहिला जो मात्र आक्रमण पाहायला मिळाला सचिनच्या माध्यमातून आणि या अनुषंगाने तुम्ही पाहताय 66 धावांचा लक्षाचा पाठलाग करायचा आहे त्यात अनुषंगाने फक्त पहिल्या षटकाच्या अंती 6 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या एक पडतात महत्वाचा बाद झालाय आणि अजूनही 4 षटक शिल्लक आहेत 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहे 60 धावांची गरज संकेत येतोय या संकेतच्या बॅटमधून 2 षटकार आपण पाहिले होते फ्लिक ऑफ द रिक्स असा पटका देखील त्याने खेचला होता संकेतचा पहिला बॉल ऑन साइडला खेचलाय बॉल चाला मिड विकेटला खेळाडू पोहोचतोय एक चिके सिंगल दुसरीचं माणूस होतं परंतु धाडच नव्हतं त्याचमुळे एक सिंगल जोडी जाईल धावफलक 7 आकड्यावरती तर फिक्सचा फटका आपण पाहिला होता संकेतच्या बॅटमधून 2 सलग षटकार त्याने ठोकले होते तिसरा षटकार मारण्याच्या नादात तो बाद झाला परंतु आता गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी करायची यात अनुषंगाने तो दाखल झाला आणि पहिल्या बॉलवरती एक सिंगल अजून एक चांगला फटका लॉंगॉनला खेळाडू बाद राहिला त्याच्या डोक्यावरनं बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जयेशच्या बॅटमधून येतो षटकार हा षटकार आलाय साधाबाच्या सत्तर धावफलक 13 या आकड्यापर्यंत जात असताना अजून एक चांगला फटका पडतो मिस टाइम स्ट्रोक खेळाडू धावतो 20 मध्ये तुम्ही पाहता लॉंग ऑफला खेळाडू पोहोचला आणि अखेर जेल स्वीकारलाय जयेशला परतावे लागेल माघारी
मेक्षाम येतो षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना तुम्ही पाहता 2 धक्के आतापर्यंत टीम रायते पण रायते संघाला लागले जरूर, परंतु आता बॅटिंग चांगली करावी लागेल. 700 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना यावेळेस तुम्ही पाहताय पुन्हा एकदा यशांच्या मागे आय थिंक बॅटची कडा होती. रक्षक तुम्ही पाहू शकता ज्याने जेल ड्रॉप केल्यानंतर बाजूच्या खेळाडूचे हावभाव आपण पाहिले. बॅटची आय थिंक हलकीशी कडा होती, कॅच ड्रॉप झाली आणि दरम्यान धाव इथे म्हणणार नाही. या षटकात अजून काही चेंडूचा खेळ शिल्लक का? पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या. गुरुदास सचिन अजून एक चांगला फटका पार मिळतो. जागेवर खेळले, फुटवर्क नव्हता परंतु तरी देखील बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार नॉन स्ट्रायकिंग एरियावरती उभा आहे, परंतु माझ्या मध्ये मेक्षमचा बल्ला बोलतोय. त्याच्या बाट मधून एक षटकार आलाय. अजून एक मोठा फटका, पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. यावेळेस तुम्ही पाहता खेळाडू जज करतोय आणि ज्या खेळाडूने षटकार ठोकलाय ना त्याला लगेच मैदानाच्या बाहेर परतवलाय. यावेळेस गोलंदाजी करत असताना टीम ईस्टार कोसळे संघाच्या खेळाडूंना आणि अजून एक धक्का लागेल. मेक्षाम बॅक टू द नवीन खेळाडू मध्ये रोहित दाखल होता. रोहित मॅन प्रमाणे बॅटिंग करावे लागेल कारण जर्सी नंबर त्याचा 45 तुम्हाला पाहायला मिळेल. छोटीशी टीम मीटिंग तुम्ही पाहताय मध्ये टीम ईस्टर कुसरे टीमच्या माध्यमातून बॅटिंग करत असताना बॅटिंग चांगली झाली. टॉस खर तर इथे जिंकला होता टीम रायते 11 रायते संघानं निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा. बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केलं टीम ईस्टर कुसळेला, परंतु बॅटिंग करत असताना आम्ही बरोबर आहोत हे त्यांनी दाखवून दिलं कोसळे संघानं. कारण 500 धाबा 5 षटकाच्या अंती बनल्या गेल्या आणि आता 67 धाबांचं संरक्षण करत असताना मी म्हणेन चांगली गोलंदाजी. कारण 12 चेंडूचा खेळ संपूर्ण झाला. 19 धाबा धाव फलकावरती जोडल्या गेल्या. या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 13 धाबा खर्च केल्या. गोलंदाज षटक क्रमांक दुसरा हाताळत असताना संकेतच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये सचिनने खर्च केल्या 6, या षटकामध्ये खर्च झाल्या 13 आणि आता षटक क्रमांक तिसरा पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत गोलंदाज सचिन येतोय. या सचिननं पहिलं षटक हाताळलं, त्याने खर्च केला होता 6 धाबा. तोच गोलंदाज आता गोलंदाजी मार्फत सज्ज होतोय. सचिनचा पहिला बॉल रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. यावेळेस तुम्ही पाहताय सागर सुरुशी मैदानावरती खेळतोय परंतु आतापर्यंत त्याची बॅट बोलत नाहीये. सागरचं शांत राहणं तर आता थोडस चिंतेचं वातावरण असेल डगआउट मध्ये देखील, कारण सागर चांगला खेळाडू आहे. आज त्याची बॅट बोलत नाहीये. या अनुषंगानं स्कोर कार्ड देखील तुम्ही पाहता आतापर्यंत जबड 13 चेंडू फेकून झालेत आणि 19 धावा धाव फलकावरती, परंतु अखेर सागरचा बल्ला बोललाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार साधावेच्या साथीने आता धावफलक पुढे सरकत असताना 25 धाबा आतापर्यंत फलकावरती जोडल्या गेल्या. गोलंदाज सचिन अजून चांगला फटका क्षेत्रक्षी धावतोय. कॅच ड्रॉप बॅकअप इथे चांगला पाहायला मिळवतं, परंतु आपल्या संघासाठी 2 धाबा वाचवल्या. तर लॉंगऑफच्या क्षेत्रामध्ये होता खेळाडू धावत पडत पोहोचला. संकेत होता आज संकेतनं मात्र टीम कोसळे संघाला मैदानाच्या चौफेर बाजूला संकेत दिलाय. बॅटिंग करत असताना 2 षटकार, गोलंदाजी करत असताना गोलंदाजी चांगलीच झाली. त्याचा क्षेत्ररक्षण करत असताना क्षेत्ररक्षणाचा दर्जा तुम्हाला पार मिळतोय. झेल तर निसटला, परंतु आपल्या संघासाठी 2 धाबा त्याने वाचवल्या. ही जमेची बाजू टीम कोसळे संघासाठी. अजून एक चांगला फटका मिड विकेटला. खेळाडू तुम्ही पाहता जज करतोय आणि अखेर इथे मात्र फलंदाज सागरला परतावा लागेल माघारी.
अजून एक धक्का लागलाय सागरच्या माध्यमातून. तुम्ही पाहताय आता एक चांगला खेळाडू मैदान सोडत असताना कोसले म्हटलं तर एमटी स्पोर्ट्स कोसले संघ देखील एक मोठा संघ आहे जो बदलापूर विभागामध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये नेहमीच खेळत असतो. सुनीलजी दडपे असतील, महेंद्र गोतरणे असतील, विघ्नेश गोतरणे, वासुदेव भोईर असतील, नेहमीच चांगला क्रिकेट यांच्या माध्यमातून देखील आम्ही पाहत असतो. त्याच गावातून हा संघ तुम्ही पाहता इष्टार कोसळे. उद्याच्या दिवसामध्ये आय थिंक एमडी कोसळे देखील या मैदानावरती संघ खेळताना दिसेल. सचिन लेफ्ट ऑफ द विकेट, ऑन साइडला खेळलाय, चांगला फटका आहे तर तो फटका फसला, गोदत हसला आणि आता बॅटर रुसला कारण त्याला फटकावं लागेल माघारी. फटकाच बा नवीन खेळाडू कल्पेश मैदानाच्या दाखल होतो. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना आतापर्यंत चेंडू फेकून झालेत 5 चेंडू फेकून झाले. ड्रिंक्समॅन आपण रेडी राहायचा म्हणजे इशारा करत असताना खर तर जेव्हा जेव्हा हिरमनजी खरकर सर मैदानाच्या मध्ये असतात ना त्यावेळेस वेळेचं बंधन तुम्हाला नेहमीच पाहायला मिळेल. समय सूचकता कारण नाईटला जॉबवरती देखील जायचं असतं हॅरी सरांना. यावेळेस देखील पुन्हा एकदा मिस्टर स्ट्रोक तुम्हाला पार मिळतोय. पुन्हा एकदा स्वतः खेळाडू गोरदास पोहोचला सचिन आणि जजमेंट थोडंसं त्याचं चुकलं दरम्यान 2 धावा देखील मिळतील आणि या 2 धाब्याच्या साथीने आता धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल फलकावरती धाबा आतापर्यंत 29 धाबा. 66 धाबाचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना 29 इथे बदल्या गेल्या. अजूनही या मॅच मध्ये 37 धाबाची गरज आहे. येणारे 12 चेंडूचा खेळ शिल्लक. चला ड्रिंक्समॅन आपण जायचं मैदानाच्या आतमध्ये कमांडीचं. साठी सज्ज होतोय. कृष्ण चौथं षटक करण्यासाठी कृष्ण आलाय जो कृष्णा सरामीला दाखल झाला होता. त्यांच्या बारपुन्हा पाहिले 2 बॉल फेस करत असताना भोपाळी न पडतो 2 मैदान सोडलं होतं पडतो. आता त्याच मैदानावरती चांगली कामगिरी करायचं कारण 12 चेंडू मध्ये 37 रोखायचे. यात अनुषंगाने संघनायकाने कृष्णावरती विश्वास दाखवलाय
आणि स्ट्रायकिंग वरती बॅटर तुम्ही पाहताय सध्याच्या घडीला रोहित. पहिला बॉल चांगला फटका बाहेर मिळतोय. बॉल त्याला दरम्यानला क्षेत्ररक्षक पाठमोरा बाग मिल्का बाग ही परिस्थिती असताना शर्यत लागली आहे. चेंडू आणि क्षेत्ररक्षकामध्ये परंतु बॉलला अडकलाय. दरम्यान चेंडूला तो फेक करतील. 2 धाबा इथे जोडल्या गेल्या. 2 धाब्याच्या साथीने टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकेल. 12 मध्ये 34 ची गरज होती, आता 12 मध्ये 35 ची गरज आहे. स्टार्टिंग मध्ये तुम्ही पाहता रोहित त्याच्या बॅटवर 2 धाबा आल्या जरूर, परंतु अजूनही 11 बॉल मध्ये 35 इथे बनवायचे आहेत. गोलंदाज कृष्णा राईट मोर विकेट. हाफ ट्रॅकर होता, यावेळेस लाईन चेक करावं लागेल. पंचाकडे पाहिलं आशाभूत नजरेला, परंतु पंच सांगतात डॉट बॉलची समाप्ती होत असताना 10 बॉलचा खेळ शिल्लक आणि 35 धाबाची गरज आहे या मॅच मध्ये. थेंबे थेंबे तळे साचले असं नेहमीच म्हटलं जातं, परंतु या वेळेस तुम्ही पाहू शकता खरं तर मोठ्या फटक्यांची गरज आहे, कारण 10 बॉल मध्ये 35 आता चेस करायचे आहेत. या वेळेला लाईन खराब आहे. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकेल. 10 बॉल आणि आता 34 धाबांची गरज आहे या मॅच मध्ये. गोलंदाज कृष्णा राईट मोर विकेट. यावेळेस हाफ ट्रॅकर होता, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, फटका बसला. बॉल चालला इथे मात्र लॉंग लेगला क्षेत्ररक्षक पोहोचतोय. सचिन उत्तम फेक करेल, थोडासा खराब पाहायला मिळतो. दरम्यान 2 धाबा येथे देखील एक पडल्या गेल्या. क्षेत्ररक्षक चांगला जरूर पाहायला मिळालं, परंतु थोडासा वाईड आला, त्याचमुळे या 2 धाबा इथे जोडल्या गेल्या. धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत 34 धाबा इथे मात्र बनल्या गेल्या. अजून या मॅच मध्ये तुम्ही पाहताय जवळजवळ 66 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना अजूनही 32 धाबाची गरज. 9 बॉल आणि 32 ची गरज. यावेळेस देखील फटका जर चांगला आहे, खेळाडू पुढे सरकलाय. अजून एक झेरी ते स्वीकारला. रोहितला पडता लागेल माघारी. गोलंदाज बाद. नवीन खेळाडू प्रदर्शनात मध्ये देवदास दाखल होतोय. 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे या मॅच मध्ये आणि अजूनही 32 धावाची गरज आहे. देवदासला तुम्ही पाहता जो त्याच्या दाखल झालाय, खर तर फ्रंटफुटला जाऊन क्रिकेट करण्याचा प्रयत्न कुठेतरी फसतो आहे आणि अजून एक डॉट बॉलची समाप्ती होत असताना कृष्णाचं मी कौतुक करेल. बॅटिंग करत असताना अभय जरूर पदरी पडलं, परंतु आता गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी केली कृष्णानं, या शंकाच नाही. या गोलंदाज कृष्णा यावेळेस देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. बॉल सारा इथे मात्र कबरला. क्षेत्ररक्षक परत मोजला जरूर, परंतु जेल पुन्हा ड्रॉप झालाय. दरम्यान 2 धाबा इथे देखील मिळतील आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 14 संपन्न झालाय. या 2 धाब्याच्या साथीने धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल धावफलकावरती 36 धाबा जोडल्या गेल्या. अजून या मॅच मध्ये 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 6 बॉल मध्ये 30 धाबांची गरज. झाला योगेशचा पहिला बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल चाला पॉइंटला, क्षेत्ररक्षक पाठमोरा डीप मध्ये चेंडू लावण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर.
ओम येतोय मंदिरच्या आतमध्ये ओम दाखल होतो. अजून या मॅच मध्ये तुम्ही पाहताय 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 26 धावाची गरज. चांगल्या चेंडूची सांगता होत असताना ओमला तुम्ही पाहताय, ज्याने मात्र अनुभव बाटणं खेळण्याचा प्रयत्न करून तरी फसला आणि आता डॉट बॉलची समाप्ती होत असताना 3 बॉल 26 ची गरज. सामन्यामध्ये आता पकड मजबूत करत असताना टीम ई स्टार पोहोचले. परंतु क्रिकेट शेवटचा बॉल जोपर्यंत पडत नाहीये तोपर्यंत आपण देखील बाकीत करू शकत नाही की कोणता संघ येते विजय होईल. तेच थरार गोलंदाजी पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती होत असताना चांगला चेंडू टाकत असताना योगेशला तुम्ही पाहताय, अनुभव त्याच्याकडे प्रचंड आहे. तोच अनुभव आता पणाला लावत असताना षटकातील काही चेंडूचा खेळ अजून शिल्लक का 26 धावाची गरज. टीम आपटी विपक्ष कांबा दोन्ही संघांना रेडी राहायचं खेळाच्या दृष्टिकोनातून. या आपल्याला देखील पुन्हा एकदा तुम्ही पाहू शकता डॉट बॉलची समाप्ती होत असताना शेवटचा बॉल आता शिल्लक का. कांबा टीमनं टॉस जिंकला. आणि क्षेत्ररक्षकाचा निर्णय त्याने स्वीकारला. लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. अभिनंदन टीम ई स्टार कोसळे. तर हार्ड लक टीम रायते 11 रायते भरपूर चांगला तुम्ही देखील खेळलात. तुम्हाला देखील पुढील टुर्नामेंटसाठी शुभेच्छा. परंतु खूप चांगला क्रिकेट आज ई स्टार कोसळे संघाने खेळला, त्यांचं अभिनंदन. आणि या मागचं मार्ग मॅच त्याच्या बाटमधून आपण पाहिले 2 षटकार मोक्याच्या निर्णायक क्षणी आले आणि गोलंदाजी करत असताना 3 धावा त्याने खर्च केल्या आणि 2 विकेट संपादित केले. 13 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट संपादित केले. तोच खेळाडू संकेत ठरला या मॅचचा मारत मॅच. चला संकेत आपण यायचा मारत मॅचचा किताब स्वीकारण्यासाठी आणि टीम गावदेवी क्रिकेट संघ कांबा आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. गावदेवी क्रिकेट संघ कांबा टीमला विनंती आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि टीम आई एकविरा आपटी बी आपणास विनंती आपण खेळाडू कक्षाचा ताबा घ्यायचा आणि जशी सामन्याला पुन्हा सुरुवात होईल मायक्रोफोनवरती जोडले जातील आमचे साथी समालोचक मुरबाड शेख पर्यंत आबाद दीप बिराडी सरांना धन्यवाद.